मी वावी येथील वैजेश्वर महादेवाच्या मंदिरात आहे। हे गावाचं ग्रामदैवत आहे आणि अतिशय ऐतिहासिक आणि पौराणिक असं हे मंदिर आहे। आणि काही वर्षांपूर्वी जो भोंदू अशोक खरात आहे तो देखील या ठिकाणी येऊन गेला होता आणि अनेक सल्ले या मंदिरासंदर्भात त्यांनी इथल्या गावकऱ्यांना पुजाऱ्यांना दिले होते। त्याचे नेमके काय प्रताप होते, काय सल्ले होते हे आपण गावकऱ्यांकडून जाणून घेणार आहोत। हे मंदिराचे पुजारी देखील माझ्यासोबत आहे, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। काय सांगा, इथे अशोक खरात आला होता, काय सांगितलं होतं नेमकं? आमच्या ग्रामस्थांबरोबर ते अशोक खरात इथं आले होते, तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं आणि देवाला नमस्कार न करताना पायानं देवाला दाखवलं की ह्या देवाच्या पाया पडू नका म्हणे। आता ह्याच्यात ऊर्जा राहिली नाही, काय राहिलं नाही, हे मंदिरसुद्धा पाडून टाका असं त्यांनी आमच्या ग्रामस्थांना सांगितलं सगळ्यांना। कशामुळे, म्हणजे काय कशामुळे सांगितलं? तो काय अंकशास्त्रज्ञ आहे का कोण आहे आता आम्हाला काय माहिती नाही, पण त्याच्या शास्त्राप्रमाणे त्याने आम्हाला ह्या लोकांना सांगितलं का इथं आता देवच राहिला नाही म्हणे। आणि 1000 वर्षाची वास्तू याच्यात देव नाही म्हणल्यावर कसं काय आम्ही मान्य करणार? आमचं तर डोकं आऊट झालंच होतं, परंतु काय मोठ्या माणसांच्या याच्यामुळं आम्ही थोडी शांतता घेतली, नाही तर त्यावेळेस आता हा खरात म्हणजे आमच्या जवळचा एक कांडळवाडी 3 किलोमीटर तिथला, आणि हा शाळासुद्धा इथं वावीत झाली याची, आणि हा आम्हाला सांगतोय की ह्या मंदिराचं उद्ध्वस्त करा म्हणे। काय गावकरी अचंबित झाले, आमचे सगळे अचंबित झाल्यानंतर मग त्याला आला तसा रवाना केला। आणि मग पुढे काय आमचं ते काय आम्ही त्या गोष्टीच्या भानगडीत पाडणारे लोक नाही। मग आज पुढे असं आहे का हा झाला तिकडं त्या गावामध्ये त्याच्या कोंबड्या चोरायचा शाळेत असताना, कोंबड्या चोरता चोरता हा फरार झाला आणि मग पुढं काय हाँगकाँग म्हणूनच गावात आला। याच्या उपरांत पुढची मग ही हिस्ट्री तुम्हाला माहिती आहे काय आहे। हा कशाच्या आधारे हे मंदिर पाडायचं असं सांगितलं होतं त्याने? अंकशास्त्र आणि ज्योतिषशास्त्राचा अभ्यास त्याने केलेला होता आणि अशा या भोंदूबाबाने महाराष्ट्र नव्हे तर महाराष्ट्राच्या नामांकित मंत्र्यांना त्याच्या अंकशास्त्राद्वारे ज्योतिषशास्त्राद्वारे वेड लावलं आणि त्याला सगळेच मंत्री असतील किंवा मोठमोठाले सेलिब्रिटी असतील हे सगळे त्याला बळी पडले। आणि ते बळी पडल्यानंतर आम्हालाही वाटलं का आमच्या पंचक्रोशीचं वैभव आहे आणि याला खरंच काही कळतं का काय, पण आम्ही त्याला या ठिकाणी त्याला पाचारण केलं का आमच्या या वैजेश्वर महादेव मंदिर जे आमचं वावी गावाचं ग्रामदैवत आहे यासाठी आपण यावं आणि बघावं आमच्या तिकडे। तर आम्ही त्याला बोलवल्यानंतर त्यांनी पिंडीला चक्क पाया म्हणजे असं पाया न पडता पाय लावून दाखवलं का या मंदिराचं अस्तित्व संपलेलं आहे। खरं बघता या मंदिराचं अस्तित्व 1139 साली या मंदिर स्थापित करण्यात आलेलं आहे। या मंदिराचं अस्तित्व म्हणजे याची आख्यायिका फार मोठी आहे। हे मंदिर आमच्या सिन्नर तालुक्याचं वैभव आहे आणि अशा या कोंबडी चोरानं अशा पद्धतीने आमच्या मंदिराची अवहेलना त्यावेळेस केली होती। पण काय झालं का आमचं पंचक्रोशीच्या परिसरातला असल्यामुळं आणि त्याला मानणारा वर्गही त्या मापाचा होता, त्यामुळे आम्हाला जास्त त्याच्यात बोलता आलं नाही का ठीक आहे चला जाऊ द्या, आपल्या काय बोलत असेल आम्ही थांबून घेतलं त्यावेळेस। ते सगळं मंदिर बघितलं आणि नंतर सांगितलं काय? हो, त्याने हे पहिले मंदिर बघून घेतलं, त्याच्यानंतर ते मोबाईलवर काहीतरी अंकशास्त्राचं त्याने चालू केलं आणि बघितलं इथं काय परिस्थिती काय नाही। नंतर तो म्हणे हे सगळं असं आहे, मंदिराचं अस्तित्व संपलेलं आहे, असे तसे। कदाचित माझा उद्देश असा असावा का त्यांनी मिरगावला शिवनिका या ठिकाणी महादेवाचं मंदिर त्यांनी प्रस्थापित केलं आणि त्या ठिकाणी आता आजही लोक जातात असं नाही आहे का लोक जात नाही, पण या मंदिराला सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागात या मंदिराला एक मोठा दर्जा होता आणि कदाचित हा दर्जा कमी करण्यासाठी या भोंदूबाबांनी या अंकशास्त्राद्वारे आम्हाला अशी माहिती दिली असेल। पण आम्ही काय त्याला बळी पडलो नाही, उलट आम्ही जोमाने कामाला लागलो। पुरातन विभागाच्या माध्यमातून आम्हाला चांगला निधी या ठिकाणी प्राप्त होतो आहे, चांगलं आम्ही कामकाज सुरू करतो आहे। आम्ही कुठल्याही प्रकारे त्याला बळी पडलं नाही, किंवा नुसतंच आम्ही नाही, आमच्या पंचक्रोशीतील एकही व्यक्ती असा नाही की त्याच्या भोंदूगिरीला बळी पडला, किंवा आमच्या तालुक्याचा एकही राजकीय नेता त्याच्या जवळीक त्यांनी साधलेली नाही आहे, कुठलाही काय असा नाही आहे। अशा पद्धतीने त्याची भोंदूगिरी होती।
आता हे सगळे कारनामे त्याचे बाहेर येत आहेत. आता नेमकं काय तुमची भावना आहे? काय नाही, ही जे केलेलं आहे त्यांनी खूप चुकीचं केलेलं आहे. त्यांना कठोरातलं कठोर शासन झालं पाहिजे, कारण असं वर्तन आमच्या परिसरात आत्तापर्यंत कधी झालेलं नाही आहे. या गोष्टीत आम्ही एकच सांगू इच्छितो की समाजाने कोणत्याही भोंदूगिरीला बळी न पडता वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून, दूरदृष्टी ठेवून चिकित्सा करून या गोष्टीला दूर केलं पाहिजे आणि समाजामध्ये या अशी भोंदूगिरी करणारे यांना कठोर शासन झालं पाहिजे. यांच्यावर कोणत्याही प्रकारे समाजाने विश्वास ठेवू नये. ते वेगवेगळे प्रताप जे आहेत त्याचे समोर येत आहेत, तर काय सांगा तुम्ही? काय वेगवेगळे प्रताप त्याच्या समोर येत आहेत, तर काय आणखीन काय वेगवेगळे प्रताप आहेत? नाही, श्रद्धा ही प्रत्येकाची असावी, पण अंधश्रद्धा नसावी. त्यांनी म्हणजे लोकांना लुबाडण्याचा प्रयत्न केला आणि मायलेकींची इज्जत लुटली. हा खूप मोठा गुन्हा केला आहे. श्रद्धा 100% असो माणसाची, पण अंधश्रद्धा नसते, त्याने अंधश्रद्धा जास्त पसरवली. तर निश्चितच दररोज वेगवेगळे प्रताप जे आहे ते या भोंदूबाबाच्या समोर येत आहे. खरं तर हे मंदिर देखील पाडण्याचा सल्ला त्याने दिला होता. गावकऱ्यांचं म्हणणं आहे की त्याचं जे मिरगाव इथे शिवनिका संस्थांच्या अंतर्गत जे ईशानेश्वराचं मंदिर बांधलं आहे त्याचं महत्त्व वाढण्यासाठी इथलं मंदिराचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न जो आहे तो त्याचा होता आणि तो गावकऱ्यांनी त्याचं ऐकलं नाही आणि त्यावेळेस तो प्रयत्न जो आहे हाणून पाडला. कॅमेरामॅन अमित आळेसह कुणाल जायकर, TVN मराठी, वावी, सिन्नर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.